काय सांगाल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही आपण उपोषण सुरू केलं आहे? हो. तर आम्ही ह्याचा पाठपुरावा 32 वर्षापासून करतोय शासनाकडं. आम्ही जिल्हाधिकार्यालय बीड, उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबाजोगाई आणि जलसंधारण विभाग अंबाजोगाई आणि बीड या सर्व ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही आमच्या मागण्या मागितल्या. त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत 32 वर्षात न्याय दिला नाही. आमची जमीन संपादित करून आता जवळजवळ 32 वर्ष झालीत. हा आमचा गाव तलाव आहे. गाव तलाव क्रमांक 3 सांगवी. तर आतापर्यंत ह्याचा आम्हाला काही मावेजाच मिळाला नाही. शासनानं जमीन तर संपादित केली पण त्याचा मावेजा आतापर्यंत मिळाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आमची हेळसांड न करता आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे. काय सांगाल कोणत्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही आमरण उपोषण सुरू केलं आहे? मी केस तालुक्यातील सांगवी या गावचा रहिवासी आहे. माझी जमीन संपादित झाल्याने 30-32 वर्षे झाले. त्याच्यातला मला काय मावेजा मिळाला नाही. मला कसं आहे, माझी 2.25 एकर जमीन गेली. आज माझी कंडिशन बेकार आहे, गरीब परिस्थिती बेकार आहे. आता कुटुंब कसं जगवायचं, काय करायचं? माझी जमीन तर गेली, पैसे बी नाही, काहीच नाही. मग मला केसला गेलं, अंबाजोगाईला गेलं तर इकडं तिकडं काय टोळपाटू सगळे काही, म्हणजे पैशाचं काय मिळणार नाही. 4 वर्षापासून पैसे आज उद्या म्हणतात, पैसे काय मिळायला तयार नाहीत. तरी मला पैसे मिळण्याची कलेक्टर साहेबांनी, भूसंपदा अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून मला पैशाचा मावेजा मला मिळवून द्यायला पाहिजे.